ऐसा पवनाचेनी पाठारे, येता धारणेचेनी पैसारे, क्रमी ध्यानाचे चवरे, सापडे तव. अशा प्रकारे प्राण व अपान या वायूंच्या वाहनावरून येऊन धारणेच्या विशाल मार्गाने वाटचाल करून तो ध्यानाचे शिखर गाठतो. मग तया मार्गाची धाव, पुरेल प्रवृत्तीची हाव, जेथ साध्य साधना खेव, समरसे होय. मग त्या योग मार्गाची धाव पूर्ण होते, मनाची हाव संपून जाते. या अवस्थेत ब्रह्माशी एकरूपता प्राप्त झाल्यामुळे साधना व साध्य हे भेद मिटून जातात. जेथ पुढील पैस पारुखे, मागील स्मरावे ते ठाके, ऐसिये सरिसिये भूमिके, समाधी राहे. ज्या अवस्थेत पुढील भविष्यकाळाचा विस्तार बंद पडतो आणि भूतकाळात घडलेल्या गोष्टींचे स्मरण बंद होते, अशा ऐक्याच्या भूमिकेवर समाधी लागते. येणे उपाये योगारूढू, जो निरवधी जाहला प्रौढू, तयाची या चिन्हांचा निवाडू, सांगेन आईके. जो यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी या मार्गांनी योगारूढ होतो, तो निसंशय परिपूर्ण होतो. त्या योगी पुरुषाची चिन्हे तुला निवडून सांगतो, ती श्रवण कर. यदा हिनेंद्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते, सर्वसंकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. जेव्हा इंद्रियांच्या उपभोगात तो आसक्त होत नाही आणि कर्मात देखील आसक्त होत नाही, त्या सर्व संकल्पांचा त्याग करणाऱ्या पुरुषाला योगारूढ म्हटले जाते.